नमस्कार मित्रांनो, लर्न लँग्वेजेस थ्रू मराठी या आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. आज आपण शिकणार आहोत कानडी भाषेतील नातलगांची नावे. फक्त नावे नाही, तर ती वाक्यात कशी वापरायची, बँगलोर बेळगावला गेल्यावर कोणता शब्द कधी वापरायचा, हे सगळं डिटेलमध्ये. मामा आणि सासरे यांच्यासाठी एकच शब्द आहे कानडीत. कोणता? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला सुरू करूया. कन्नडा म्हणजेच कानडी ही कर्नाटकाची राजभाषा. 4.5 कोटी लोक बोलतात. बेळगाव, कारवार, बिदर, निपाणी इथे तर मराठी कानडी मिक्सच ऐकायला मिळतात. त्यामुळे नात्याचे शब्द आले तर आपला कॉन्फिडन्स वाढतो. चला व्हिडिओ सुरू करूया. पहिलं आपलं नाव आहे आजोबा. आजोबा म्हणजेच आज्जा. आज्जा. आजी. आजी म्हणजेच आजी. 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 यामध्ये आदराने बोलताना नावाच्या मागे रे लावतात. जसं आज्जा, आज्जारे, आजी, आज्जीरे असंही म्हणतात. वडील, आप्पा. वडील, आप्पा. बँगलोर मध्ये सर्रास आप्पा ऐकू येतं. आई, अम्मा. आई, अम्मा. सगळ्यात सोपा शब्द अम्मा. काका, चिक्कप्पा. चिक्कप्पा. चिक्क म्हणजे लहान, अप्पा म्हणजे वडील, म्हणजेच लहान वडील. चिक्कप्पा. काकू, चिक्कम्मा. चिक्कम्मा. मामा, मावा. मामा, मावा. लक्षात ठेवा, हा शब्द सासऱ्यांसाठी पण आहे. मामी, आत्या, सासू या सर्वांसाठी अत्ते. अत्ते. तिन्ही नात्यासाठी अत्ते संदर्भाने ओळखायचं. बायकोच्या आईला पण म्हणजे सासूला पण आत्तेच म्हणणार. मोठा भाऊ, अण्णा. अण्णा. अण्णा हा शब्द कर्नाटकात खूप वापरायचा. अनोळखी मोठ्या माणसालाही अण्णा म्हणतात. मोठी बहीण, अक्का. अक्का. धाकटा भाऊ, तम्मा. तम्मा. धाकटी बहीण, तंगी. तंगी. नवरा, गंडा. गंडा. बायको, इंदती. इंदती. बऱ्याचदा मावा आणि आत्ते यांचा गोंधळ होऊ शकतो. तर यामध्ये फरक म्हणजे मामा म्हणजेच मावा, सासरे सुद्धा मावा आणि मामी म्हणजे आत्ते, सासू म्हणजे आत्ते. लक्षात ठेवण्याची ट्रिक म्हणजे पुरुष मावा, बायको आत्ते. दोडप्पा. दोडप्पा म्हणजेच मोठे वडील, वडिलांचे मोठे भाऊ. आणि चिक्कप्पा. चिक्कप्पा म्हणजे काका. नावामागे आवरे लावले तर अजून आदर येतो. आज्जा आवरे, आजी आवरे, अण्णा आवरे. चला आता तुमची टेस्ट. मी मराठी शब्द सांगतो, तुम्ही कानडी सांगा. 3 सेकंद देतो. आई. आई. मोठा भाऊ. मोठा भाऊ. सासू. काका. काका. किती बरोबर आले कमेंट मध्ये सांगा. तर मित्रांनो, आज आपण 15 पेक्षा जास्त नातलगांची नावे कानडीत शिकलो. कर्नाटकात गेल्यावर आता अण्णा, अक्का, आत्ते, मावा हे शब्द नक्की वापरा. लोकांना आपलेपणा वाटेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. लर्न लँग्वेजेस थ्रू मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. पुढच्या व्हिडिओत कानडीतील भाज्यांची नावे हवी की हॉटेलमध्ये कशी ऑर्डर द्यायची कमेंट मध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र, जय कर्नाटक. नमस्कार.